खरं तर आयुष्यात कुठलाच भ्रष्टाचार करू नये, पण त्यातल्या त्यात वेळेचा भ्रष्टाचार तर अजिबात करू नये. खाल्लेला पैसा परत देता येतो, खाल्लेलं धान्य परत देता येतं, मात्र दुसऱ्याचा खाल्लेला वेळ काही परत देता येत नाही. इथे येण्यापूर्वी माझ्याकडून आपल्या बऱ्याचशा वेळेचा भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची माफी मागतो. संजीवन, बसना ही काफी है. अज्ञानानं मूर्छित पडलेल्या असंख्यांना ज्ञानाची संजीवनी देणारं हे संजीवन संकुल. अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण इथं जीवनशास्त्र शिकवलं जातं. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण इथं चरित्रकला शिकवली जाते. 3 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज संजीवनचे विद्यार्थी या देशासाठी आपलं कर्तव्य बजावताना दिसतात. संस्थापक PR भोसले सर, सचिव प्राचार्य येणार भोसले सर, त्यांचा सर्व परिवार आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर असा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या महाविद्यालयाचे दिवस आठवतात. मी SY ला शिकत होतो, महाविद्यालयात पोहोचलो आणि अचानक माझा पक्या नावाचा मित्र धावत आला. म्हटलं, तुला कळलं का? म्हटलं, काय? म्हटलं, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळेना, माझ्या शेजारी बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला परत काय कळेना, SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसं काय झाला. मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावलास? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं, बाबा तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला? तर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं, पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं, क्या इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीला काय ठरवणार आहे, आणि तुमचं भविष्य काय असेल तेही ठरवणार आहे. मी वारंवार असं सांगतो की आपलं शिकण्याचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही गाढवासारखा अभ्यास करा, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला राजासारखं जगता येईल. पण हा काळ जर तुम्ही राजासारखा जगला तर आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखं काम करावं लागेल. तुम्हाला गाढव व्हायचंय का राजा व्हायचंय हे दुसरं कुणी नव्हे तर ते तुम्हीच ठरवत असता. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
या जगामध्ये दुसरा कुणी तुम्हाला बंधनं घालू शकत नाही. या जगामध्ये फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर मर्यादा घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमच्यावर मर्यादा घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता आणि या जगात दुसरं कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे आणि जीवनाचे शिल्पकार असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या